या उमेदवारांच्या प्रचाराकरता आपण जशी गुहागर विधानसभा मतदारसंघात सभा घेतोय तशीच सभा पेणमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची सभा तिथे आहे। त्यामुळे जिल्हाध्यक्ष तिकडे प्रतिनिधी म्हणून लोकसभेची एक सभा असल्यामुळे तिकडे गेले आणि बाकीचे आम्ही इथे सर्व सभेकरता आलो। या निवडणुकीचे शेवटचा टप्पा येत चालला आणि आता प्रचाराचे मुद्दे सर्वांपुढे यायला लागले। मी विचार करत होतो धामणमध्ये आल्यावर आता सभेत आपण बोलायचं काय काय, पण पहिल्यांदाच भाषण करायला आदरणीय कॅप्टन साहेबांना उभं केलं आणि मग त्यांनी मूळ मुद्दा सर्वांसमोर मांडला की जो या भागातल्या घराघराशी संबंधित आहे आणि देशाच्या सीमेशी संबंधित आहे। आपण लोकसभेची निवडणूक म्हणतो, आपल्या देशाचा प्रधानमंत्री कोण झाला पाहिजे, ज्याच्या हातात देश सुरक्षित आहे असा प्रधानमंत्री या देशाचा बनला पाहिजे आणि म्हणून ही निवडणूक आहे। त्यांनी मुद्दे सांगितले की सुरक्षितता कशी आहे, मग 370 कलम रद्द केलं, पण केवळ 370 कलम रद्द केल्यामुळे तिथल्या परिस्थितीमध्ये फरक पडला, पण पुलवामाचा हल्ला झाल्यावरती सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्यामुळे सर्व जगाला समजलं की भारत स्वतःचा एकही प्राण न गमावता मोठं नुकसान दुसऱ्यांचं करू शकतो, इतका प्रगत भारत झालेला आहे। सर्व आपल्यापैकी अनेक या भागातले कॅप्टन आहेत, वेगवेगळ्या पोस्टवर काम केलेले पदाधिकारी आहेत। एकूण जी सैन्याचे 3 भाग आहेत, प्रत्येकाला यापूर्वी आदेश घ्यायला लागत होता संरक्षण मंत्र्याचा किंवा प्रधानमंत्र्याचा, आणि मग छोट्या छोट्या विषयातही प्रधानमंत्री संरक्षण मंत्र्यांचा आदेश मिळेपर्यंत त्या कारवाया करता येत नव्हत्या आणि त्यामुळे शत्रूचं फावत होतं। पण आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी निर्णय केला आणि 3 ज्या वेगवेगळे सैन्याचे भाग आहेत त्या सर्वांकरता एकत्रीकरणाकरता एक वेगळी पोस्ट निर्माण केली आणि तिथे वरिष्ठ अधिकारी आणला की देशाच्या सुरक्षिततेकरता जो जो मुद्दा असेल तो तुम्ही तुमच्या स्तरावरती घ्यायचा आणि निर्णय करायचा, त्याचं परत सुरक्षिततेकरता संरक्षण मंत्र्याला आणि प्रधानमंत्र्याला विचारायला यायचं नाही। याचा परिणाम असा झाला, ज्या चीनच्या सीमेवरती गोळ्या चालवताना येत नाही तसा एक बंधन तिथल्या काही करारामध्ये आहे, तर गोळ्या न चालवता चीनच्या सैनिकांनी आक्रमण जेव्हा जेव्हा केलं तेव्हा त्याला इतकं मोठं उत्तर भारताकडनं दिलं गेलं की चीननं नंतर जाहीरही केलं नाही आमचे त्या बटालियनमध्ये किती सैनिक होते। एक प्रकारे या सीमेच्या भागामध्ये एक वेगळा दबदबा भारताचा निर्माण केला आणि त्यामुळे भारताबद्दलचं वेगळा प्रत्येकाच्या मनामध्ये एक आदर निर्माण झाला। अरुणाचल प्रदेशमध्ये असे हायवे बनवले की त्या हायवेवरती विमान उतरू शकतं, म्हणजे सैन्याला त्या ठिकाणी कोणती अडचण झाली तर जलद गतीनं सर्व साहित्य पुरवठा तिथे पोहोचू शकतो। याची त्या सैनिकाची सुरक्षितता जपण्याकरता, आपल्या सैनिकाची सुरक्षितता जपण्याकरता या पद्धतीचंही काम केलं। म्हणजे नुसतं हायवेचं काम गावं जोडण्याकरता, शहरं जोडण्याकरता नाही, तर सीमेची सुरक्षितता राहावी याकरताही हायवेचं काम केलं आणि हायवे विमानं उतरतील अशा पद्धतीचे हायवेज बनवले। हा देश एक प्रकारे कुठेतरी आपण पाठीमागे होतो, अनेक वर्षाचे प्रयत्न करून आपली अर्थव्यवस्था सुधारत नव्हती। अनेक वेळेला वेगवेगळ्या जागतिकीकरणाच्या करारामध्ये परदेशातनं सर्व यंत्रसामुग्री आयात केली जात होती।
पण मोदीजींनी मेक इन इंडियाचा नारा दिला। आज संरक्षण विभागातील सर्व शस्त्र, वेगवेगळी हत्यारं किंवा काही मशिनरीज असतील, याचं निर्माण भारतामध्ये निर्माण व्हायला लागलं। आणि ही कारखानदारी आता इतकी मोठी झाली की आता आपण संरक्षण क्षेत्राचं साहित्य परदेशाला आपण एक्सपोर्ट करतो। आपण सर्वांनी चांद्रयान फेल्युअर झालेलंही बघितलं असेल टीव्ही वरती, की जिथे शास्त्रज्ञ रडले, मोदीजींचे डोळे पाणावले। आणि तेच चांद्रयान सक्सेस झालेलंही तुम्ही बघितलं असेल की जिथे शास्त्रज्ञांचा आनंदाला पारावार नव्हता। पण या चांद्रयान करण्याचा निर्णय जेव्हा भारतानं घेतला तेव्हा अनेक देशांनी क्रायोजेनिक इंजिन जी आपल्याला पुरवठा करत होते ती क्रायोजेनिक इंजिन द्यायची बंद केली। मोदीजींनी सर्व आपल्या भारतातल्या शास्त्रज्ञांना सांगितलं की नाही, क्रायोजेनिक इंजिन आपण बनवली पाहिजेत। जे चांद्रयान तिथे उतरलं हे भारतामध्ये निर्माण झालेल्या क्रायोजेनिक इंजिननं बनलेलं चांद्रयान तिथे उतरलं। मी केवळ की देशाच्या सुरक्षिततेचा मुद्दा असल्यामुळे प्रधानमंत्री आपल्याला कोण पाहिजे तर नरेंद्र मोदींसारखा पाहिजे। आणि म्हणून ह्या निवडणुकीचं, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय काय बघितलं जातं तर देशाची अर्थव्यवस्था बघितली जाते, देशाची सुरक्षा बघितली जाते। एक सागरी सुरक्षेच्या निमित्तानं आपण समुद्र किनाऱ्याचे जिल्हे आहोत की मत्स्य व्यवसाय खातं इतके दिवस त्या कृषी विभागात होतं, पण वेगळं मत्स्य व्यवसाय खातं तयार केलं आणि त्याला सागरी सुरक्षा या खात्याची जोड दिली। म्हणजे फिशरीज आणि सागरी सुरक्षा या दोघांनी एकत्र केलं पाहिजे। आणि सागरमाला प्रकल्पातनं त्या भागातल्या वेगवेगळ्या गोष्टींचा विकास केला आणि त्याद्वारे दोन्ही मंत्र्यांना पूर्ण सागर परिक्रमा करायला लावली की तुम्हीही सर्व सागर, नुसते मंत्री परिक्रमा करतात म्हणजे मंत्री करत नाहीत, तर सर्व सचिवांना ती परिक्रमा करावी लागली। आणि आज सागर सुरक्षेमध्ये सुद्धा भारताचं मोठं नाव आहे। याचा अनुभव जो वेगवेगळ्या ठिकाणी येतो, त्यातलं एक ऑपरेशन गंगा। मी कोणाला म्हटलं की ऑपरेशन गंगा, की प्रत्येक जण म्हणतो गंगा नदीशी संबंधित आहे। ऑपरेशन गंगा गंगा नदीशी संबंधित नाही। युक्रेन आणि रशियाचं जिथे वॉर झालं, जेव्हा भारतातली जवळजवळ 15 ते 20 हजार मुलं की जी वैद्यकीय शिक्षण घ्यायला युक्रेन, रशिया आणि त्या आजूबाजूच्या देशांमध्ये भारतातली मुलं तिथे जी होती, या मुलांना भारतामध्ये सुरक्षित आणणं हे महत्त्वाचं होतं। याकरता ऑपरेशन गंगा चाललं आणि ऑपरेशन गंगामधनं भारतातले 23,000 नागरिक हे सुखरूप भारतामध्ये आलं। ऑपरेशन गंगाचं नाव इतकं मोठं होतं की इतर देशाचे नागरिक तिरंगा घ्यायचे आणि तिरंग्याच्या खाली राहून ते सीमा पार करून पलीकडे जात होते आणि तिथनं त्यांचे देश त्यांना नेण्याचा प्रयत्न करत होते। म्हणजे भारताचा तिरंगा घेऊन जेव्हा नागरिक जात होते तेव्हा रशिया युक्रेन युद्ध पण थांबत होतं। हा मुद्दा एवढ्या करताय की एक प्रकारे ही जी संरक्षण क्षेत्रातली ताकद कुठे कुठे उपयोगी पडू शकते हे संदर्भ आपल्याला सर्वांना लक्षात आले पाहिजे। युक्रेन हा जगाला गव्हाचा पुरवठा करणारा देश मोठा होता। तो तिथे युद्ध सुरू झाल्यावरती रशिया युक्रेन जगामध्ये अशी चर्चा झाली की आता गव्हाचा तुटवडा सर्व देशांमध्ये येणार। पण आपल्या देशामध्ये शेतीला हमीभाव दिलेला असल्यामुळे, या पिकांना हमीभाव दिलेला असल्यामुळे आपली भाताची खरेदी असो, आपली गव्हाची खरेदी असो, ही आपल्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या शेतकऱ्यांनी निर्माण केलेली होती की ते युक्रेन जेवढं एक्सपोर्ट करू शकत नव्हता। आणि जी जगभरातल्या वेगवेगळ्या राज्यांची, देशाची गरज होती
ती गरज भारतानं गव्हाच्या रूपानं भागवली। म्हणजे देशामध्ये आपल्या शेतकऱ्याला हमीभाव मिळाला, त्यामुळे सरकारच्या कोठारात धान्य आलं आणि अशा परिस्थितीच्या वेळी आपण एक्सपोर्ट करून जगाला गव्हाचा पुरवठा केला। या म्हणजे केवळ एवढ्या करता नुसत्या संरक्षण क्षेत्रातले, मी आता कृषी क्षेत्रातल्या योजनांकडे जर आपण गेलो तर आपल्या गावातल्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे पैसे आपल्या जमा होत असतील। शेतकऱ्यांची अशी वेगळी डिमांड नव्हती, फक्त जिथे आत्महत्याग्रस्त आहेत, जिथे दुष्काळग्रस्त आहेत, तिथल्या शेतकऱ्यांची डिमांड होती। पण सर्व शेतकऱ्यांना कुठेतरी एक पाठीमागे हात त्यांच्या सरकारचा असला पाहिजे, या भावनेतनं किसान सन्मान योजना सुरू झाली। पूर्वी 15-20 वर्षापूर्वी विमा काढणारा म्हणजे श्रीमंत माणूस, ज्याचा पगार जास्त, तो जास्त रकमेचा विमा काढतो। ज्याच्याकडे शिल्लक ठेवायला पैसे नाहीत तो विमाच काढायचा नाही। पण 2 रुपयातला विमा आला की जो आता वर्षाला 20 रुपयाचा झाला, 330 रुपयाचा झाला। पोस्टामध्ये आता आणखीन योजना दुसऱ्या विमा योजनेची आली 364 रुपयाची। म्हणजे सर्वसामान्य माणसांपर्यंत विमा जायला लावला, विमा कंपन्यांना खाली यावं लागलं आणि प्रत्येक माणसापर्यंत जावं लागलं। प्रत्येक माणसाच्या मागे एक या आधार उभा राहिला की नाही, मी विमा काढला तर मला काही ना काहीतरी माझं काही झालं तर माझ्या कुटुंबाकरता काहीतरी मिळेल। पण एवढ्यावरती नाही तर आरोग्य सुविधेमध्ये सुद्धा कोविडच्या काळानंतर लक्षात आलं की अत्याधुनिक आरोग्य सेवेची गरज आहे आणि जर आरोग्य सेवा आपल्याला पुरवायच्या असतील तर त्या माणसांना काही आर्थिक व्यवस्था निर्माण केली पाहिजे। आभा कार्ड दिलं गेलं आणि आता 5 लाखापर्यंतचा विमा आभा कार्डच्या द्वारे प्रत्येकाला मिळाला। विमा क्षेत्रामुळे एक वेगळी, आदरणीय रामदासभाई आलेले आहेत, त्यांचं स्वागत करायला प्रमुख कार्यकर्ते गेलेले आहेत। फक्त राष्ट्राचा विकास हा त्याच्या पाठीमागचा विषय होता आणि ह्या विषयातनं पुढे जाऊन की बाबा इथे पुढे डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपल्याला पुढे गेलं पाहिजे, या दृष्टीनं हे सर्वजण एकत्र आले। देशस्तरावरती एनडीए स्थापन झाली आणि मग एनडीएच्या रूपानं काम करत असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट, रासप, मनसे असे सर्वजण एकत्र येऊन या एनडीएच्या रूपानं देशभरात निवडणूक जेव्हा लढवतो आपण, तेव्हा महाराष्ट्रामध्ये 45+ नारा या सर्व नेत्यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या भरोशावरती दिलेला। एकूण देशातली विचार करता एक चांगली संख्या जेव्हा महाराष्ट्रातनं जाईल तेव्हा विकासाच्या बाबतीत हे नेते तितकेच आग्रहीपणे या वरती बोलू शकतील। केंद्राच्या योजना आपल्या अधिक आपल्या सर्वांपर्यंत येऊ शकतील आणि या सर्वातली एकत्रितरित्या जे आपले खासदार आहेत माननीय सुनीलजी तटकरे, हे पुन्हा आपले या मतदारसंघाचे उमेदवार म्हणून उभे आहेत आणि आपण सर्वांनी आपला रायगड लोकसभेचा खासदार माननीय मोदीजींच्या पाठीमागे उभा राहणारा हा घड्याळ निशाणीच्या समोरचं बटन दाबून आपण सर्वांचेच या ठिकाणी मनापासूनचे आभार मानते की आज महायुतीचे उमेदवार आदरणीय खासदार तटकरे साहेबांच्या प्रचारार्थक म्हणून ही सभा आपण त्यानिमित्ताने आयोजित केली। तसं पाहायला गेलं तर हा लोकसभा मतदारसंघ भौगोलिकरित्या हा अतिशय मोठा असणारा हा मतदारसंघ आहे। सुरुवात ही पेणच्या खारपाड्यापासून होते आणि हा गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये येणारे हे सर्व क्षेत्र, याचं अंतर जर साधारणपणे आपण बघितलं तर हा मतदारसंघ 300-350 किलोमीटर इतका हा मतदारसंघ मोठा आहे। भौगोलिकरित्या या ठिकाणी मोठा असल्यामुळे लोकसभेचे जे इथले उमेदवार आहेत, खऱ्या अर्थानं जे लोकसभेचं प्रतिनिधित्व करणार आहेत, यांचा जनसंपर्क, त्याचबरोबर प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत
विकास कामं ही होणं साधारणपणे मतदार बंधू भगिनींची इच्छा असते किंवा त्यांची त्या पद्धतीनं ती मागणी असते. 2019मध्ये पहिल्यांदा खासदार होण्याची संधी ही तटकरे साहेबांना मिळाली. 2014 ते 2019पर्यंत पहिल्यांदा जरी त्यांनी निवडणूक लढवलेली असली त्यावेळेला अल्पशा मताने त्यांचा पराभव झाला. आणि मग त्यावेळेमध्ये ज्यांच्यावर या मतदारसंघांनी खासदार म्हणून काम करण्याची जबाबदारी दिली त्यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सुद्धा केंद्रीय मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडून फारसं काही या ठिकाणी विकास कामं झालेली पाहायला मिळाली नाहीत. 2019मध्ये या मतदारसंघामध्ये खासदार म्हणून आदरणीय तटकरे साहेबांना काम करण्याची संधी मिळाली. 2020मध्ये 2021मधली ही पहिली 2-2.5 वर्ष आपल्या सगळ्यांची कोविडसारख्या संकटामध्येच गेली. आज मी असेन, योगेशदादा असतील, आम्ही पहिल्यांदा विधानसभेचे सदस्य झालो आणि विधानसभेचे सदस्य झाल्यानंतर आमच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा जो कालावधी आहे याच्यातला साधारणपणे पहिले 3-3.5 वर्ष तर आमची आपत्तीमध्येच गेली. मग कोविडसारखं संकट असेल ज्याच्यामध्ये लॉकडाऊन झालं त्यावेळेला विकास कामांसाठी आपल्याला निधी काही फारसा मंजूर झाला नाही, कारण आमचा आमदार निधी असेल हा आम्हाला आरोग्य विभागासाठी वापरावा लागत होता. खासदारांना साधारणपणे देशाची त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था ही सुदृढ करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना खासदार निधी हा पहिले 2 वर्ष उपलब्ध झाला नाही. त्यानंतर आपल्या कोकणामध्ये आलेलं निसर्ग चक्रीवादळ असेल, तौक्ते चक्रीवादळ असेल, महापूर असेल, या सर्व संकटांना सामना करत असताना कुठं ना कुठं तरी पहिले 5 वर्ष याच्यातली 2.5-3 वर्ष ही नैसर्गिक आपत्तींना सामना करण्यात गेली. पण मला आवर्जून या निमित्ताने उल्लेख करायचा आहे, आज या ठिकाणी माझे माता बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आपल्याला या निवडणुकीमध्ये ही निवडणूक काही आपल्या ग्रामपंचायतीसारखी, जिल्हा परिषद, पंचायत समितीसारखी ही निवडणूक नाही. ही निवडणूक एका बाजूला देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठीची ही निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली देश विकसित होत असताना त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी निवडणूक आहे. पण त्याचबरोबर ही निवडणूक आपल्या हक्काचा खासदार ही निवडण्यासाठी सुद्धा त्यानिमित्ताने आहे. आणि म्हणून कुठे ना कुठेतरी आधी झालेल्या निवडणुकांपेक्षा ही निवडणूक ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण आपल्या सुखदुःखामध्ये कोण असतं, आपल्यावर ज्या वेळेला नैसर्गिक आपत्ती येतात त्यावेळेला आपल्यासाठी कोण असतं, या सगळ्या गोष्टींचा आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी विचार केला पाहिजे. आज रामदासबाईंच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण विभागामध्ये महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये आलेली विकास कामं तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहेत. विनय नातू साहेबांनी आत्ताच माझ्या आधी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. शासनाच्या, केंद्र शासनाच्या ज्या विविध योजना आहेत याच्यामध्ये अधिकाधिक नागरिकांना प्रत्यक्षात या योजनांचा लाभ देणं याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गरीबातल्या गरीबाला अन्नधान्यापासून जे जे काही योजना आहेत ह्या त्यांना DBTच्या माध्यमातून जर उपलब्ध करण्याचं काम कोणाच्या माध्यमातून झालं असेल तर ते निश्चितपणाने केंद्र शासनाच्या माध्यमातून झालं. महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, खऱ्या अर्थानं महायुतीचं सरकार कार्यरत असताना शासन आपल्या दारी अशासारखा एक उत्कृष्ट उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला. आणि मला मनापासूनचा आणि आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो की आज रत्नागिरी जिल्ह्यामधल्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वात जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोचण्याचं काम हे शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत झालेलं आहे. ज्या वेळेला शासनाच्या कामांसाठी, दाखल्यांसाठी 6-6 महिने आपल्याला वाट बघायला लागायची, एका छताखाली आपल्याला शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत सर्व शासकीय दाखले असतील, सर्व आपली रखडलेली कामं असतील ती त्यानिमित्ताने होत असताना पाहायला मिळाली. लाभार्थ्यांना थेट लाभ हे अधिक प्रमाणामध्ये मिळायला लागले. शेवटी एक मतदार किंवा एक नागरिक काय विचार करतो की शासनाच्या ज्या ज्या काही या विविध योजना आहेत त्या आमच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत, आम्हाला त्याचा लाभ मिळाला पाहिजे. आणि तो लाभ मिळत असताना आम्हाला जी कुठं फेऱ्या मारायला लागत असतात तहसील कार्यालयामध्ये किंवा तलाठी कार्यालयामध्ये,
ती त्यानिमित्ताने कमी व्हावीत ही एक माफक अपेक्षा त्यानिमित्ताने असते. आज आपल्या इथली बरीचशी मंडळी ही मुंबईमध्ये वास्तव्य करत असतात. मला आवर्जून आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी सांगायचं आहे की आपल्या सगळ्यांना एक प्रामाणिक पद्धतीनं वाटतं, कारण माझ्या इथेही श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ आहे, महाड आहे, इथं दापोली आणि गुहागर असेल, आपल्या संपूर्ण परिसरातील गावातली जी मंडळी आहेत ही तरुण मंडळी ही मुंबईमध्ये वास्तव्य करतात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने. आणि खऱ्या अर्थाने एक ग्रामस्थ म्हणून किंवा इथं राहणारे ज्येष्ठ नागरिक म्हणून आपल्या सर्वांची इच्छा असते की आपली लेकरं बाळं इथंच राहावी, इथंच त्यांना चांगल्या पद्धतीची नोकरी मिळावी. 2014 ते 2019 केंद्रीय मंत्रिपद या लोकसभा मतदारसंघाला मिळालं. अवजड उद्योग खातं होतं, त्यामध्ये किती उद्योग नवीन हे या मतदारसंघामध्ये आले हा प्रश्नसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी स्वतःला विचारावा लागेल. आणि ज्या वेळेला हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचाराल त्यावेळेला तुम्हाला निश्चितपणाने लक्षात येईल की एकही अवजड काय किंवा साधा काय उद्योग हा आपल्या कोकणामध्ये त्या कालावधीमध्ये आला नाही. याचं कारण असं की ज्या वेळेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांसारखं कुशल नेतृत्व मिळाले, अशा वेळेला मंत्रिमंडळामध्ये काम करत असल्याची संधी मिळत असताना अधिकाधिक विकास हा आपल्या कोकणामध्ये आणि अधिकाधिक उद्योग हे त्या ठिकाणी यायला पाहिजे होते, पण ते काही आपल्याला पाहायला मिळाले नाहीत. आज जर आपण बघितलं तर तटकरे साहेबांचा जो काही खासदार निधी त्यांना 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये मिळाला तो त्यांनी पूर्णपणाने अधिकाधिक त्यांच्या या मतदारसंघामध्ये वापरण्याचा प्रयत्न केला. आज त्यांच्या आधी जे खासदार म्हणून या ठिकाणी होते 30 वर्ष ते खासदार होते. आज काही कशी गावं असतील जिथं त्यांचा खासदार निधीसुद्धा कोणाला प्राप्त झाला नसेल, कारण तिथं आपण सर्व स्थानिक मंडळी ही इतके वर्ष हे त्यांच्यासाठी काम करत होतात, त्यांच्यासाठी त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोचत होतात, त्यांना मताधिक्य मिळत होतं, म्हणून त्याची गरज काही वाटत नव्हती. मला आज या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझ्या मतदार बंधू भगिनींना मनापासूनची विनंती करायची आहे की आपण यंदाचं मत हे विकास कामांना प्राधान्य देऊन त्या ठिकाणी द्यावं. आज जर तुम्ही बघितलं तर मुलुंडसारखा आपला परिसर आहे, इथं कुणबी समाजाची एक जागा गेल्या अनेक वर्षांपासून उपलब्ध होती, पण त्या जागेमध्ये कुणबी समाजाच्या मुलांसाठी वसतिगृह व्हावं अशी एक इच्छा त्यानिमित्ताने होती आणि ती इच्छा कुठं ना कुठं तरी त्यांची अपुरी राहिलेली होती. इतके वर्ष समाजाचं नेतृत्व मिळून सुद्धा ती अपुरी राहिलेली होती आणि म्हणून त्यावेळेला तटकरे साहेबांना त्या मंडळींनी संपर्क केला. त्यांनी अजितदादांकडे पाठपुरावा करून 5 कोटीचा निधी हा त्या मुलुंडमध्ये इमारतीसाठी मंजूर करून दिला. नंतर त्या निधीमध्ये आणखीन कमतरता वाटायला लागली, त्याच्यामध्ये अधिक भर ही एकनाथजी शिंदे साहेबांनी टाकली आणि जवळपास 12 कोटीचा निधी हा त्या ठिकाणी खर्चिक पडून एक वसतिगृह ही त्या समाजाच्या मुलांसाठी त्या निमित्ताने उपलब्ध झालेला आहे. आज माझे माता भगिनी या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्यांना मला आवर्जून सांगायचं आहे की खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य घडवायचं आहे. आज जे तुम्हाला उपलब्ध झालं नाही ते तुमच्या पुढच्या पिढीला तरी उपलब्ध व्हावं अशी एक प्रामाणिक इच्छा माता भगिनींची त्या निमित्ताने असते. आज माझ्या आईच्या वयाचे काही या ठिकाणी बसलेले आहेत, काही आजीच्या वयाचे बसलेले आहेत, त्यांना सातत्याने हेच वाटत असतं की जे मला मिळालं नाही ते माझ्या नातीला मिळावं. आईला वाटत असतं की जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलीला मिळावं, माझ्या मुलाला मिळावं. आणि म्हणून शिक्षण असेल, रोजगार असेल, गावामधल्या मूलभूत सुविधा असतील, या जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं करायच्या असल्या तर आपल्याला महायुतीचे उमेदवार आदरणीय खासदार तटकरे साहेबांना त्या ठिकाणी निवडून आणायचं आहे. याचं कारण असं की आज ज्या वेळेला ते या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतील त्यावेळेला ते फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार म्हणून नाही, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाही, तर महायुतीचे खासदार म्हणून ते त्या ठिकाणी काम करणार आहेत. आणि म्हणून देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आपल्या या भागामध्ये अधिकाधिक विकास कामं आणण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला स्थानिक रोजगार त्या ठिकाणी वाढवायचा आहे, त्या दृष्टिकोनातून आपल्याला आपल्या देवस्थानांचा विकास करायचा आहे, आपल्याला खेडोपाड्यांचा विकास करायचा आहे, सर्व धर्म समभाव हा विचार मनामध्ये ठेवून आपल्याला काम करायचं आहे. आणि म्हणून महायुतीचे उमेदवार खासदार सुनीलजी तटकरे साहेबांना या आपल्या मतदारसंघातून, या आपल्या विभागातून अधिकाधिक आपण मताधिक्य द्यावं. माझ्यानंतर रामदासबाईंचं मार्गदर्शन तर निश्चितपणाने होणारच आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं मला आज आपल्या सगळ्यांचे आभार मानायचे आहेत, कारण मी ज्या वेळेला श्रीवर्धन महाडमध्ये प्रचार करते ती सर्व लोक मला गुहागरमध्ये काय होणार, दापोलीमध्ये काय होणार हेच प्रश्न सातत्याने विचारत असतात. पण रामदासबाई
आपले मी या ठिकाणी आभार मानते. ज्या वेळेला महायुतीचे उमेदवार तटकरे साहेबांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली त्यावेळेला प्रचारामध्ये सर्वात जास्त लीड हा आपण त्या ठिकाणी घेतलात आणि तो मेसेज कुठे ना कुठेतरी आमच्याही मतदारसंघामध्ये जातो की नाही, दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये, गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष असेल, आपलं शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, आता मनसेही त्यामध्ये आलेले आहेत. ही सर्व मंडळी एकत्रितपणाने काम करत आहेत आणि म्हणून कुठे ना कुठेतरी आम्ही काम करत असताना ज्या वेळेला आमच्याकडे त्या बातम्या पोचतात त्या पलीकडच्या भागामध्ये की वक्तव्य त्या ठिकाणी ऐकू येतात की आम्ही गुहागरमधून सुद्धा महायुतीचे खासदार तटकरे साहेबांना त्या ठिकाणी मताधिक्य देऊ, त्यावेळेला त्याचे सकारात्मक पडसाद हे आमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा उमटत असतात. कारण त्यांना वाटतं की ह्यांनी 25,000चं उद्दिष्ट ठेवलं आहे म्हणजे आपण 40-50 हजारच्या खाली येता कामा नये. त्यामुळे खऱ्या अर्थानं मी आपल्या सर्वांचेच मनापासूनचे आभार मानते. आज खरं तर तटकरे साहेबच या आपल्या सभेसाठी येणार होते, पण पेण विधानसभा मतदारसंघामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांची त्या ठिकाणी सभा असल्यामुळे त्यांना आज या ठिकाणी येता आलं नाही. कालच त्यांचं कन्फर्मेशन आलं आणि आम्ही सर्वच जण त्या तयारीमध्ये होतो. काल रात्री 12-12:30 वाजता मी ज्यावेळेला प्रचार आटपून घरी पोचली त्यावेळेला मला साहेबांनी सांगितलं की रामदासबाईंनी आणि विनय नातू साहेबांनी आवर्जून गुहागर मतदारसंघामधल्या या अतिशय दुर्गम भागामध्ये आपल्या सभा लावलेली आहे आपल्यासाठी आणि त्यासाठी आपलं उमेदवाराचं प्रतिनिधी म्हणून तुला त्या ठिकाणी जायचं आहे. त्यामुळे मी आज उमेदवारांची प्रतिनिधी म्हणून जरी या ठिकाणी आलेली असली तरी पुढच्या कालावधीमध्ये खासदार म्हणून, महायुतीचे खासदार म्हणून ज्या वेळेला आपण तटकरे साहेबांना निवडून द्याल त्यावेळेला त्यांच्या माध्यमातून अधिकाधिक आपल्या दोघांच्या सहकार्यातून विकास कामं करण्याचं काम हे त्यांच्या हातून होईल असंच त्यांच्या वतीने मी या ठिकाणी अभिवचन देऊ इच्छिते. आणि आपण सगळेच जण जमलात, मला या निमित्ताने आपण सन्मानित केलं, आपल्या सर्वांचेच मनापासूनचे आभार मानून या ठिकाणी महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर. मला वाटतं पैसे कमी असावेत म्हणून मिक्सर वगैरे बाईक काही तर ठेवले नाहीत. भाषणं व्यवस्थित होता कामा नये याची दक्षता आमच्या संयोजकांनी पाळलेली मला दिसते इथं चांगली. अनेक वेळेला सांगितलं पण काय लोकांना लवकर कळत नाही. ते बंधू भगिनी आणि मातानं मला कल्पना आहे मागापासून त्या साडीचा सोगा हातामध्ये घेऊन सगळ्यांचं असं असं चाललं आहे. सगळ्यांनी हवा घेत आहेत. आता तुमच्याकडे साडी आहे म्हणून तू टोक घेऊन हवा घेत आहे. आता हे कुठून हवा घेतील? यांची सगळ्यांची झाली पंचायत. आणि म्हणून मी देखील अधिक वेळ आपला घेणार नाही. बांधवांनो, महाराष्ट्रामध्ये अनेक लोकप्रतिनिधी आहेत. 288 मतदारसंघ आहेत. पण रामदास कदमला जेवढं प्रेम आपण सगळ्यांनी दिलं तेवढं प्रेम कुठल्याही नेत्याला मिळालं नाही. हे पहिल्यांदा आवर्जून मला इथं सांगायला हवं आहे. माझ्या सगळ्या माय भगिनी बसल्या आहेत. या सगळ्यांचा डोक्यावरचा हंडा खांद्यावर आणण्याचं काम तुमच्या दाढीवाल्यानंच केलं आहे. ही गोष्ट कुणाला नाकारता येणार नाही. आणि म्हणून येताना मी आमच्या मंत्री महोदय आहेत तटकरे साहेब, तटकरे मॅडम, त्यांना मी सांगितलं येताना की ताई तुमच्या बाबांना सांगा तुम्ही दापोली आणि गुहागर मतदारसंघाची काळजी अजिबात करू नका. बिलकुल. इव्हन मी आज तुम्हाला सांगतो तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये जेवढं लीड द्याल त्यापेक्षा अधिकचं लीड योगेश दादा तटकरेंना दिल्याशिवाय राहणार नाही. याच तुम्हाला या ठिकाणी सांगतो. होऊन जाऊ दे एकदा तुमच्या, चला होऊनच जाऊ दे, बघूया. आणि म्हणून इथं या भागामध्ये आम्ही कामं केलेत, विकास केला आहे. 2009 सालामध्ये नातूसाहेब उभे झाले नसते तर आमच्या भागाचा विकास थांबला नसता. मला जो 10-15 वर्षामध्ये गॅप गेला त्यामुळे आपल्या भागाचा विकास थांबला. लोकांचं नुकसान झालं, जनतेचं नुकसान झालं. चूक तुमची नाही, आनंद गीतेंची आहे. कारण आनंद गीतेला मला पाडण्याची सुपारी उद्धव ठाकरेंनी दिली होती. मी जबाबदारीनं बोलतोय. आणि मला पाडल्यानंतर मग त्याला मंत्री बनवला, प्रमोशन. हे नुकसान तुमचं झालं सगळ्यांचं. मला बाळासाहेबांनी 1 महिन्यामध्ये मुंबईमध्ये विधान परिषदला घेतला आमदार म्हणून. माझं काय नुकसान झालं आहे? नुकसान माझ्या या भागातल्या जनतेचं झालं. हा भाग म्हणजे सह्याद्रीचा अगदी कडेकपाळीतला शेवटचा भाग. अगदी नवे आमचा घेतला, निवं गाव तर सह्याद्रीच्या पायथीशी आहे खाली.
या भागामध्ये दातूसाहेब सुविधा नव्हत्या. 90 सालामध्ये ज्यावेळेला मी आमदार झालो त्यावेळेला मी पहिल्यांदा माझ्या विकासाच्या कामाची सुरुवात ही निवे गावापासून केली. पहिलं काम निवे भागामध्ये घेतलं मी लांबून जवळ असा गेलो. आणि म्हणून बांधवांनी मी आज तुम्हाला एवढंच सांगायला आलो आहे की सुनील तटकरेंना निवडून द्या असं फक्त सांगायला मी आलो नाही, तर सुनील तटकरेंना निवडून देण्याची जबाबदारी ही तुमच्या रामदास कदमनी घेतले, तुमच्या जीवावरती, होय तुमच्या विश्वासावरती जबाबदारी घेतले. आणि मला कल्पना आहे मला तुम्ही खाली मान घालायला लावणार नाही. आता आपलं अडचण एवढीच आहे, अनेक वर्षापासून आपलं धनुष्यबाण, आणि आता गडबड काय झाले, घड्याळ. का आपलं धनुष्यबाण विधानसभेला येणार, आपलं जे धनुष्यबाण आहे ते विधानसभेला, लोकसभेला युती असल्यामुळे तटकरे साहेब असल्यामुळं धनुष्यबाण नाही. आता तर सगळ्यांना फक्त हे सांगायला हवं आहे की बाबा आता रामदासबाईंचं चिन्ह हे घड्याळ आहे लोकसभेला, पुन्हा विधानसभेला धनुष्यबाण. हे आपल्या सगळ्यांना सांगण्यासाठी मुद्दा मी इथं आलो आहे. तुम्ही विसरू नका कोणी. मी विनंती करतो आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना की प्रत्येक घरपट हे घड्याळ चिन्ह पोचलं पाहिजे. ती जबाबदारी तुमची आहे. किती भाषणं केली, किती सभा घेतल्या, किती मिटिंग घेतल्या, उपयोग शून्य. आपली निशाणी घड्याळ आहे, ती प्रत्येक कुटुंबामध्ये पोचली पाहिजे, प्रत्येक माणसापर्यंत पोचली पाहिजे, प्रत्येक मतदारापर्यंत पोचली पाहिजे. आणि हे घड्याळ फक्त तटकरेंचं नाही, तर हे घड्याळची जबाबदारी रामदासभाईंनी घेतलेली आहे, हे प्रत्येक कुटुंबामध्ये पोचलं पाहिजे. ते मी सांगायला आलो आहे. बांधवानो, एक मला सांगावं, नरेंद्र मोदी पंतप्रधान नसते तर राम मंदिर कधी झालं असतं? अगदी प्रामाणिकपणे सांगा, कधी झालं नसतं. नरेंद्र मोदी पंतप्रधान नसते तर काश्मीरचं 370 कलम कधी हटलं असतं? कधी नसतं. आज काश्मीरमध्ये आपला तिरंगा फडकतो आहे अभिमानानं. अरे नरेंद्र मोदी जर का पंतप्रधान नसते तर चंद्रावरती यान गेलं असतं का? अख्ख्या जगात आपलं नाव उंचावण्याचं काम या मोदी साहेबांनी केलं आहे. आणि म्हणून अशा माणसाला पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपल्या तटकरे साहेबांना लोकसभेमध्ये पाठवायलाच लागेल. कोण आनंद गीते? तर मीच घेऊन आलो होतो ना तुमच्याकडे. आनंद गीतेला 91 सालामध्ये शिवसेना प्रमुखांना विनंती केली आणि तिकीट मी घेऊन दिली होती. सतीश प्रधानला दिलेली सीट मी थांबवली आणि बाळासाहेबांना सांगून मी तिकीट द्यायला लावली त्याला. हा माझी नगरसेवक होता आनंद गीते, माझी नगरसेवक, पडलेला नगरसेवक. त्याला इथं आणून मी खासदार केला. त्यांनी काय केलं? मलाच पाडला गुहागरमध्ये. इतका बेमान. कालच्या 1919च्या निवडणुकीला विधानसभेच्या योगेश दादाला, माझ्या मुलाला पाडण्यासाठी पालघरमधून सुवर्णा पाटील नावाची बाई आणली कुणबी समाजाची, तिला उभी केली मतं खाण्यासाठी, योगेश दादाला पाडण्यासाठी. इतका कपटी माणूस आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून मी काय म्हटलं, कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बघा. लक्षात घ्या आपण सगळ्यांनी. मी पण विचार करून निर्णय घेतला आहे. आणि मला या कोकणाचा विकास घडवायचा आहे बांधवांनो. जो माणूस 7 वेळा निवडून गेला, 10 वर्ष मंत्री झाला, त्यांनी केलं काय? कोणीतरी लहान मुलांना आनंद गीतेला विचारलं पाहिजे की ते साहेब 35 वर्षामध्ये तुम्ही काय केलं सांगा, एक बोट टाकून सांगा हे काम मी केले म्हणून. 35 वर्ष तुम्हाला मिळाली, 3 वेळा तुम्ही मंत्री झालात. किती बेरोजगार तरुणांच्या हाताला काम दिलं ते तुम्ही सांगा. तुम्ही नाही सांगू शकणार माणूस. निवडणुका आल्या की आनंद गीते दिसला की समजा त्या निवडणुका आल्या. पाऊस पडला की आलबी उगवतात ना, आलबी तसा निवडणुका आल्या की गीते उगवतो. आणि मग मी कुणब्यानी मला मतं द्या. अरे कुणब्यानी तुला 7 वेळा निवडून दिला नव्हे, तू कुणबी समाजासाठी काय केलं सांग ना. हिम्मत असेल तर कुणबी समाजाच्या 100 मुलांना मी नोकरी लावली, गीतेनी सांगावं. चला, फक्त समाजाच्या नावानं निवडून यायचं आणि 5 वर्ष गायब व्हायचं. हा एक कलमी कार्यक्रम आपल्याला अनेक वर्षापासून पाहायला मिळाला बांधवांनो. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, हात जोडून विनंती आहे. मी या निवडणुका संपल्या की प्रत्येक गावात येणार आहे पुन्हा विकास घेऊन. माझे स्वप्न आहे ताई की कुठल्याही परिस्थितीमध्ये कोयनेचं 67 TMC पाणी मी उचलणार. त्यासाठी कॅबिनेटचा निर्णय घेतला, प्रस्ताव दिल्लीमध्ये पाठवला.
दिल्लीतून मंजुरी आणली आणि कामाला मंजुरी पण झाली, सुरुवात झाली, सर्वे पण चालू केला. जवळजवळ आपल्याला 7 ते 8 हजार कोटी लागणार आहेत आणि त्यासाठी खमक्या माणूस आपल्याला सुनील तटकरेंचा हवा आहे. मला तटकरेंचा का माणूस केंद्रातला पैसा आणू शकतो, निधी आणू शकतो, माझं स्वप्न साकार होऊ शकतं. आणि या ज्या दिवशी प्रत्येक गावागावामध्ये मी कालव्याचं पाणी देईन त्या दिवशी मला समाधान मिळेल. मला माझा कोकण भिजवायचा आहे, मला माझं कोकण ओली धागाने आणायचं आहे, प्रत्येक गावात कालव्याचं पाणी द्यायचं आहे, प्रत्येक गावामध्ये 2-2-3 वेळा पिका निघाली पाहिजेत, बागायती झाल्या पाहिजेत, आमच्या मुलांच्या हाताला काम इथं मिळालं पाहिजे, बेरोजगारी नष्ट झाली पाहिजे. हे माझं स्वप्न आहे आणि आता मी सुरुवात केलेली आहे आता. आणि म्हणून तटकरे आणि मी हातात हात घालून विकास करण्याची जबाबदारी आम्ही दोघं घेतो आहे. आणि म्हणून मी काल एका ठिकाणी सांगितलं मोहल्ल्यामध्ये, काल मी सांगितलं तटकरेंना मत म्हणजे रामदास कदमला मत, तटकरेंना मत म्हणजे कोकणाच्या विकासाला मत, कोकणाच्या विकासाला मत बांधवानं. अनेक प्रश्नांची उत्तर तुमच्या मनामध्ये ज्या आहेत प्रश्नाची उत्तर मी देणार आहे. मी येणार आहे आपल्याकडे, विकास सोबत घेऊन येणार आहे. मी मध्ये गायब झालो होतो 10 वर्ष, नातूंची मेहरबानी झालो तो गायब. आता नाही, आता सत्ता आपली आहे, सरकार आपली आहे, मुख्यमंत्री चांगलं काम करत आहेत, देवेंद्र फडणवीस अजितदादा चांगलं काम पाहत आहेत, काही अडचण नाही. रामदास कदमनी सांगावं आणि शासनानं ऐकावं. आज आपल्याला सगळं पाहायला मिळतं आहे. जवळजवळ 50 कोटीचा निधी या गुहागर मतदारसंघासाठी आणला, 50 कोटीचा निधी आणि लवकरच येतोय. आता तुमचं साखरचं धरण कुठे गेले, साखरवाले हाय, आता पाण्याची उपलब्धता प्रमाणपत्र मिळालं. ही धरणं या 15 गावामध्ये माझ्या झाली की 15 गावात माझ्या सगळं पाणी खेळतं पाणी मिळेल आम्हाला सगळ्यांना. काय होतं आहे 15 गावामध्ये, काय होतं का पाण्याचं कुठं? आज जी पाटबंधारे झालेत, जे तलाव झालेत ते सगळं रामदासभाईंनी केलेत आणि याच्या पुढचं जे तलाव आहेत ते देखील रामदासभाईच करणार आहेत. म्हणून मी आपल्या सगळ्यांना बांधवांना सांगेन, बघणं सूर्य कोसळतो आहे, ऊन देखील जास्त आहे, गरम पण जास्त होत आहे. मी अधिक वेळ घेणार नाही, पण माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, उद्याच्या निवडणुकीमध्ये या सगळ्या गटामधल्या प्रत्येक गावानं दाखवा की आम्ही सगळे रामदासभाईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि तटकरेंना निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास माझ्या मनामध्ये जो आहे तो सार्थक करून घेण्याची सगळी जबाबदारी बांधून आपल्याकडे आहे. मला 15 गावांना कधी फसवला नाही, 15 गावांनी माझा विश्वासघात कधी केला नाही, भविष्यात देखील होणार नाही याचा पूर्ण शाश्वती मला पूर्ण विश्वास आहे बांधवांनो, मला पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून आपल्या अनेक योजना आणायच्या आहेत. आमचे सकपाळ बसले साखरचे इथे, काल आम्ही बसलो होतो. आणि उद्योग कसं आणायचं आपल्या भागामध्ये, तालुक्यामध्ये, कशा पद्धतीनं शासनाच्या योजना आणायच्या, कशा पद्धतीनं केंद्र शासनाच्या योजना आणायच्या आणि कशा पद्धतीनं आपल्या या भागाचा आर्थिक विकास घडवायचा. आमच्या इथं 2 तास चर्चा चालली होती सकपांची. माझी तळमळ चालूच आहे. धडपासून आभार मानेन आणि एवढं सांगेन, सुनील तटकरेंची जागा ही सीट मी खेचून घेतले. नातूसाहेब, तुमच्या एका वक्त्यांनी नेत्यांनी सांगितलं रामदासभाईंनी आमच्या तोंडातला घास शिरून घेतला. एक नेता बोलला तुमचा, म्हणजे भाजपला ही सीट दिल्याचं नक्की झालं होतं धैर्यसिंह पाटलांना. तुम्ही लोक हुशार लोक आहे, तो सगळ्या गोष्टी काय वर सांगित नाहीत, काय गोष्टी आतमध्ये ठेवता तुम्ही. पण पहिल्यांदा आवाज मी उठवला तटकरेंसाठी, पहिला आवाज तुमच्या रामदास कदमनी उठवला. दिल्लीमध्ये सभा घ्यायला लागली त्यासाठी, आणि मग तटकरेंची जागा मी खेचून आणले. बांधवानो, इज्जत माझंही आहे आता तुमच्या हातामध्ये, तुम्ही कुठेही कमी पडू नका. धनुष्यबाण लोकसभेला आपला आहे, विधानसभेला धनुष्यबाण लोकसभेला नाही, घड्याळ आपलं आहे आता, आणि विधानसभेला धनुष्यबाण आपलं आहे. घड्याळाला आपण आता मतदान करायचं आहे आणि विधानसभेला घड्याळाची सगळी मंडळी राष्ट्रवादीची ही आपल्याला मतदान करणार आहे. भाजपची मतदान आपल्याला निश्चितपणे करतील. तर माझी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे, गुहागर मतदारसंघाचं काय ते बघू. पण आज सांगतोय, गुहागर मतदारसंघाच्या विकासाची
सगळी जबाबदारी ही रामदास कदमने घेतलेली आहे. हो, मी घेतलेली आहे. गुहागर मतदारसंघाच्या विकासासाठी तुम्हाला कुणासमोर हात पसरवण्यासाठी मी जाऊ देणार नाही, त्याची आवश्यकता भासणार नाही. त्याची पूर्ण जबाबदारी मी घेतलेली आहे. नातूसाहेब, तुम्ही चिंता करू नका, तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही फक्त आम्हाला साथ द्या, आम्हाला साथ द्या. हो, म्हणजे आम्ही महायुतीच ना, आपण सगळे महायुती, तर तुम्ही साथ द्या आम्हाला. एखादी जबाबदारी मी घेतली आहे विकासाची, एकदा मला पाडलेत, आता पाडू नका, म्हणून तुम्हाला म्हटलं आम्हाला साथ द्या. चांगले पुष्कळ वर्षांनी मला स्टेजवर भेटलात तुम्ही आता, आणि म्हणून मला संधी मिळाली, सोडू कुठं मी. तेव्हा सगळ्यांना विनंती आहे बांधवांनो, की हा गुहागर मतदारसंघ आपण चांगला बांधू. एक बारामतीचं नाव जसं आज आपल्याला पाहायला मिळतं, तर आपल्या कोकणामध्ये हे आपले मतदारसंघ का बांधले जाऊ नयेत, का विकास होऊ नये. आणि मला विश्वास आहे सुनील तटकरे आणि रामदास कदम हे दोन नेते ज्यावेळेला एकत्र येतील त्यावेळेला या कोकणाचा काय परत झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास माझ्या मनामध्ये बांधवानो आहे. आनंद गीतेंच्या घरी कोण गेला होतं मला सांगा, याच्यापैकी कोणी हातवरती कोण दाखवा, सांगा. तुम्ही गेलात, तुम्ही. आणि कोण घरी गेले, कोण गेले का? मग यांना विचारून घ्या. त्यांच्या घरी गेल्यानंतर खाली बिल्डिंगच्या खाली एक मडका ठेवलेला आहे, मडका पाणी प्यायला. बिल्डिंगच्या खाली एक मडका ठेवलेला आहे. त्या मडक्या बाजूला एक ग्लास आहे, त्या ग्लासाला लोखंडाच्या सळीने बांधून ठेवलेला आहे ग्लास तो. मग त्या ग्लासातनं पाणी मटक्यातलं घ्यायचं, पाणी प्यायचं आणि ग्लास ठेवायचा. ती लोखंडाची काय म्हणतात त्याला, चेन. ती कशासाठी, ग्लास कोण चोरून घेऊन जाईल म्हणून. हा खासदार 7 वेळा निवडून गेलेला, 3 वेळेला मंत्री झालेला माणूस, अरे घरी कोणाला चहा पाजत नाही, घोटभर नाश्ता तर लांब झालं, घरामध्ये पाणी नाही, खाली मडका ठेवतोस तू. आणि म्हणून गीते, यावेळेला माझ्या कोकणातली जनता तुला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा ह्या ठिकाणी देतोय. हे काय आता मी पुढच्या सभेत बोलणार आहे. या लोकांनी हे माईकची वाट लावून टाकली इथं, मी बोलेन बांधवान पुढच्या सभेमध्ये. माझी सगळ्यांना विनंती आहे, गीतेला एक मत जाता कामा नये. हा नालायक माणूस आहे. 7 वेळेला 35 वर्षामध्ये हा काही करू शकला नाही, कसला विकास करू शकला नाही, कोणाच्या सुखाला नाही, दुखाला नाही, वातीला नाही, मातीला नाही, कशाला नाही. अजिबात कोणी याचा विचार करायचा नाही. तर कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्याच्या निवडणुकीमध्ये आनंद गीतेचं डिपॉझिट घालवण्याचं काम माझ्या कोकणवासियांनी केलं पाहिजे, अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.